मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा शीर्षक आहे वृद्धांनी आपल्या आहाराची काळजी घ्यायला हवी. वृद्धांनी आपल्या आहाराची काळजी घ्यायला हवी. काय ते बघूया. जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे आपण आपल्या पोषणावर अधिक लक्ष द्यायला हवे. वयाच्या वाढीसोबत शरीरात ग्रंथी आणि पेशींची वाढही मंदावत असते. माणसाला पचनात, प्रतिकार क्षमतेत, हाडांमध्ये आणि दैनंदिन हालचालीत कमकुवतपणा जाणवत असतो. त्यामुळे तो मधुमेह, ऑस्टिओपोरोसिस, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल इत्यादी आजारांनीही ग्रस्त होण्याची शक्यता असते. पुढे बघूया मित्रांनो. या सर्वांचा अर्थ असा आहे की 45 ते 50 वयानंतर जे काही खाल ते चांगले व योग्य असावे. व्हिटॅमिन, मिनरल, कार्बोहायड्रेटची गरज भागेल असे खाणे खावे. व्हेरी गुड. लवकर पचणारे, लवकर शोषले जाणारे पदार्थ खावे. तसेच एकाच वेळी भरपेट जेवण्याऐवजी थोड्या वेळाने खावे. अरे वा. वृद्धत्व येणे ही एक सर्वसामान्य प्रक्रिया आहे. ही रोखता येऊ शकत नाही. बापरे. पण वृद्धत्वात येणाऱ्या अशक्तपणावर थोडा लगाम तर नक्कीच लावू शकतो. महिलांनी याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. रजोनिवृत्तीमुळे कॅल्शियम शोषण्याची क्षमता कमी होते व त्यामुळे सांधे आणि हाडे ठिसूळ होत जातात. पचनक्रियेवर जास्त भार पडू नये यासाठी वृद्धांनी सुपाच्य व मुलायम आहार घ्यायला हवा. काही विशेष सल्ले काय ते बघूया मित्रांनो. खाण्यात नेहमी फळांचा समावेश करावा. ती अँटीऑक्सिडंटच्या रूपात काम करतात आणि बद्धकोष्ठतेपासून रक्षण करतात. अरे वा. अन्न शिजवताना सरसू व ऑलिव्ह ऑइलचा वापर करावा. उच्च कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणापासून रक्षण करतात. दिवसातून 3-4 वेळा खावे, परंतु थोड्या प्रमाणात. यामुळे पचन प्रणाली उत्तम राहील आणि फळे, भाजीपाल्यांचा रसही घ्यावा. वृद्धांसाठी लापशी उत्तम नाश्ता आहे. क्षमतेनुसार व्यायाम करावा, योगा करावा, फिरावे आणि स्ट्रेस एक्सरसाइज कराव्यात. व्हेरी गुड. जिरे, लिंबू, मेथ्या, शाळेचे पाणी घेणे फायदेशीर असते. अरे वा. दही खावे. या खाण्यामुळे पौष्टिकता वाढते. व्हेरी गुड. दातांची समस्या असणाऱ्यांनी यात चपाती, भाकरी भिजवून खावी. शरीरात पाणी कमी होऊ देऊ नये. रोज किमान 15 ग्लास पाणी प्यावे. प्रोसेस्ड फूड टाळावेत. आरोग्याची नियमित तपासणी करावी. आत्मविश्वास टिकवून ठेवावा. आणखी काही टिप आहेत मित्रांनो, बघूया. चांगल्या आरोग्यासाठी वेळेवर जेवण आणि भरपूर पाणी प्या. कसं ते बघूया. महिला आपले काम आणि घरच्यांची व्यवस्थित काळजी घेत असतात, पण बऱ्याचदा स्वतः वेळेवर जेवत नाहीत. अरे बापरे. नाश्ता करत नाहीत वा उपवास करतात, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मूड स्विंग, ब्लड प्रेशर, स्किन, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मूड स्विंग होणे, ब्लड प्रेशर वाढणे, स्किन आणि डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स होऊ लागतात. खालील समस्या टाळण्यासाठी फिजिकल ॲक्टिव्हिटीज वाढवा. ब्लड प्रेशर
ॲसिडिटी, गॅस आणि बद्धकोष्ठता, डायबिटीज आणि हार्ट प्रॉब्लेममध्ये वाढ, स्थूलता, टेन्शन, एन्झायटी, स्ट्रेस आणि निद्रानाश, डिप्रेशन, डोकेदुखी असे सर्वात जास्त होणारे मानसिक त्रास. दिनचर्या कशी असावी? आपली दिनचर्या मॅनेज करून रुटीन फिक्स करा. खाण्यापिण्याचे टाइम टेबल बनवा. प्रॉपर डाएट शेड्यूलनुसार राहा. अरे वा. उपाशी पोटी राहू नका. थोड्या वेळाने काही खात राहा. अरे वा. अनावश्यक पथ्य पाळू नका. ब्रेकफास्टवर संपूर्ण दिवस अवलंबून असतो. पहिले जेवण उत्तम असल्यास पुढील शेड्यूल योग्य राहील. लंच वेळेवर घ्या. पाणी भरपूर प्या. जास्त चहा कॉफी घेऊ नका. अरे वा. रात्रीचे जेवण उशिरा करू नका. रात्रीच्या जेवणात व झोपण्यात 2 तासाचे अंतर ठेवावे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.